2016-17 ते 2025 या कालावधीमध्ये उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची एकूण मंजूर संख्या 1136 वरून 1122 पर्यंत कमी झालेली आहे. म्हणजे खरा अन्याय तर इथूनच सुरू झालाय. सिक्कीम, त्रिपुरा आणि मेघालय ही उच्च न्यायालये अशी एकमेव उच्च न्यायालये आहेत जी त्यांच्या पूर्ण क्षमतेनं न्यायाधीशांसह कार्यरत आहेत. भारतात सरासरी प्रत्येक 18.7 लाख लोकसंख्येमागे एक उच्च न्यायालयाचा न्यायाधीश आहे आणि लोकसंख्येच्या बाबतीत प्रत्येक 69,000 लोकसंख्येमागे एक कनिष्ठ न्यायालयाचा न्यायाधीश आहे. एक हायकोर्टाचा जज किती लोकांना न्याय देऊ शकतो? बांधा बरं अंदाज. दर 12 ते 38 लाख लोकसंख्येमागे एक उच्च न्यायालयाचा न्यायाधीश आहे. अशा सिच्युएशनमध्ये मग न्याय कसा मिळणार? फक्त 8 उच्च न्यायालयांमध्ये उच्च न्यायालयाचा न्यायाधीश 10 लाखांपेक्षा कमी लोकांची सेवा करतो. इतर सर्व ठिकाणी ते प्रमाण 12 लाख, जिथे आपण मद्रास उच्च न्यायालयाचा उल्लेख करू शकतो, ते 38 लाख, जिथे आपण पटना उच्च न्यायालयाचा उल्लेख करू शकतो, हे प्रमाण असतं. म्हणून मग बिहारच्या अवस्थेची चर्चा ही आपण सगळेजण करत असतो. उच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांच्या रिक्त पदांची संख्या केरळामध्ये सर्वात कमी आहे. कर्नाटक हे एकमेव राज्य आहे ज्याने पोलीस प्रशासन आणि जिल्हा न्याय व्यवस्थेतला त्यांचा जातीय कोटा म्हणजेच SC, ST आणि OBC हा पूर्ण केलेला आहे. तामिळनाडूने तुरुंगामध्ये सर्वात कमी कैदी दरासह सर्वोत्तम कामगिरी केलेली आहे. जाती आधारित आरक्षण राज्यानुसार वेगवेगळं असतं, पण उच्च न्यायालयांमधल्या जातीच्या विविधतेबद्दल राज्यनिहाय डेटा उपलब्ध नाहीये. अशी सगळी माहिती या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलेली आहे. अजून बरंच काही या रिपोर्टमध्ये आहे, पण त्यातले काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा आपण या व्हिडिओमध्ये आढावा घेतलेला आहे.